नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक युद्धाबद्दलची पुढची चर्चा करूया. सध्या सुरू असलेलं युद्ध हे 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे. परंतु 28 फेब्रुवारीच्या पूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सामंजस्यासाठी चर्चा सुरू होती. ही चर्चा 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत सुरू होती. या चर्चेमध्ये ओमान हा देश मध्यस्थीची भूमिका निभावत होता. 27 तारखेच्या संध्याकाळी ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे जाहीर केलं की चर्चा अत्यंत सकारात्मक आहे. इराणने सर्व अटी मान्य केलेल्या आहेत आणि यातून आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं. शांततेची आशा त्यांना होती, परंतु नेगोशिएशन चालू असताना, म्हणजे बोलाचाली चालू असताना इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारीला सकाळीच इराणवरती हल्ला केला. इराणच्या तेहरान शहरावरती प्रचंड बॉम्ब वर्षाव केला आणि त्यातच इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह अली खामनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराचा मृत्यू झाला आणि जवळपास 40 सर्वोच्च अधिकारी आणि नेत्यांचा देखील मृत्यू झाला. आणि तेव्हापासनं हे युद्ध भयंकर पेटलेलं आहे. आता आपण असं विचार करतो की हे युद्ध केव्हा थांबणार, कारण या युद्धाचे परिणाम तुमच्या आमच्यावरती, देशावरती, सर्वांवरतीच होतोय. बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे हे युद्ध कधी थांबेल, कसं थांबेल, याबद्दल देखील बोललं जात आहे. आता युद्ध थांबवायचं म्हणजे त्यात बोलाचाली आल्या, निगोशिएशन आलं, चर्चा आवश्यक असते. त्यामुळे अमेरिकेने, ज्याने या युद्धात प्रचंड आर्थिक नुकसान सहन केलेलं आहे, प्रचंड मोठं, अमेरिकेचे नागरिक देखील आता ट्रम्प यांना विरोध करू लागलेत. कारण होणारं आर्थिक नुकसान, त्यातनं देशाची बनत चाललेली बिकट अवस्था, यामुळे अमेरिका देखील आता बोलाचालीच्या विचारांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने ओमानला परत एकदा मध्यस्थी करायला सांगितलं आणि इराणकडे निरोप पाठवला की इराणला या चर्चेसाठी निमंत्रित करा. या चर्चेचे निमंत्रण मिळाल्यानंतर इराणने काय केलं असेल? इराणकडनं कुठला डाव टाकण्यात आला? इराणने काय अटी ठेवल्या ज्याच्यामुळे आता हे युद्ध अजून जास्त लांबण्याची किंवा अजून जास्त भडकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे? ते आपण या व्हिडिओतनं बघूया. तर अमेरिकेने चर्चेचा प्रस्ताव पाठवल्यानंतर इराणने जी भूमिका घेतली ते पाहून जगातील इतर देश अक्षरशः थक्क झालेले आहेत. इराणने युद्ध थांबवण्यासाठी प्रामुख्याने 3 अटी टाकल्या. काय आहेत या 3 अटी? त्यातली पहिली अट म्हणजे अमेरिकेने आखाती देशात असलेले त्यांचे सर्व सैन्य तळं हे रिकामे करायचे. अमेरिकेचा एक सुद्धा सैनिक आखातातल्या कुठल्याही देशात राहता कामा नये. म्हणजेच अमेरिकेने आखात पूर्णपणे रिकामं करायचं. दुसरी अट म्हणजे अमेरिकेने इराणवर टाकलेले सर्व सँक्शन्स, सर्व निर्बंध, मग ते व्यापारासंबंध असतील, आयात निर्याती संबंध असतील किंवा कुठल्याही संबंधित असतील, ते सर्वच्या सर्व 60 दिवसाच्या आत मागे घ्यायचे. कुठलेही निर्बंध लादायचे नाही इराणवरती. आणि तिसरी अट म्हणजे हे जे युद्ध आता सुरू आहे, या युद्धाची नुकसान भरपाई म्हणून $800 बिलियन इतके अमेरिकेने इराणला द्यायचे. त्यातले $500 बिलियन हे रोख स्वरूपात द्यायचे, तर $300 बिलियन हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा इतर कुठल्या मार्गाने देता येतील. इतक्या कडक अटी इराणने अमेरिकेवर लादल्या. याचा पुढचा भाग म्हणजे फक्त अटी नाही लादल्या, तर या अटी जर अमेरिकेला मान्य नसतील आणि या अटींची पूर्तता होणार नसेल तर अर्थातच हे युद्ध पुढे सुरू राहील. आणि हे युद्ध जर पुढे सुरू राहिलं तर इराणने इशारा दिलेला आहे, यानंतरचे सर्वच्या सर्व क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हे 1 टन वजनाच्या वरचे असतील, म्हणजे जास्त घातक, जास्त विनाशकारी असतील. इतका कडक इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.
यासोबतच हॉर्मुझची सामुद्रधुनी, ज्याची या युद्धात सर्वात जास्त चर्चा होत आहे, कारण की जगातला 25% आयात निर्यात, मग ते गॅस, औषधं किंवा इतर काही असेल, या सर्वांची आयात आणि निर्यात ही या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनंच होत असते. ही हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केलेली आहे. त्याचं पुढचं पाऊल म्हणजे इराणने सांगितलं आहे की या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तळाशी आम्ही सी मिसाईल्स आणि सी माइन्स म्हणजे भूसुरुंग आणि पाण्यातील क्षेपणास्त्र या तळाशी आम्ही पेरलेले आहेत. जो देश आमच्या विरोधात असेल त्या देशाचे सर्व जहाज, सर्व आयात निर्यात ही या क्षेपणास्त्रांनी आम्ही उडवून लावू, इतका गंभीर इशारा इराणने दिलेला आहे. त्यामुळे हे युद्ध कधी थांबणार, कधी संपणार आणि याचं काय होणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पुढे आपल्याला बघावं लागेल या युद्धात काय अपडेट होते. कारण अमेरिकेचं एकूण इम्प्रेशन बघता, अमेरिकेची इमेज बघता आणि प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव बघता अमेरिका इराणच्या या अटी मान्य करेल असं सध्या तरी वाटत नाही आहे. पण अमेरिका ज्या दबावात आहे, ज्या आर्थिक नुकसानीत आहे, त्यामुळे कदाचित याचा विचार केलाही जाऊ शकतो. पण या गोष्टीसाठी आता सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. परंतु इराणने घेतलेली भूमिका, इराणने यासाठी सुद्धा भूमिका घेतली आहे कारण आखाती देश जे अमेरिकेचे समर्थक आहेत त्यांची सुद्धा आयात निर्यात ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनंच होत असते. त्यामुळे ही आयात निर्यात आखाती देशांची सुद्धा सध्या बंद झालेली आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा आर्थिक संकट कोसळलेलं आहे. त्यामुळे या युद्धात पुढे काय होईल, हे सर्व कधी निस्तारेल आणि कधी एकदा शांतता प्रस्थापित होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, या विषयावर आपलं काय मत आहे, आपले काय विचार आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.